आपण अतिशय चांगलं काम करता आहात। या कामामध्ये अनेक लोकांचे हात लागतायत। खऱ्या अर्थानं जनता देखील आपल्याला मदत करते आहे, पण शिवसृष्टीचं काम हे अधिक वेगानं व्हावं म्हणून आज मी आपल्याला ही घोषणा करतो की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अजून 50 कोटी रुपये आम्ही शिवसृष्टीला या ठिकाणी देऊ। आणि पुढेही जगदीशजी हे काम पूर्ण करण्याकरता अजून काही आवश्यकता पडली, मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघही मावळेच आहोत, त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे। आपल्याला कल्पना आहे की एकनाथराव शिंदेजी हे देखील छत्रपती शिवरायांना मानणारे आहेत आणि आमचे अजितदादा तर पुण्याचेच आहेत आणि पुण्याचं काही म्हणजे तसं कुठेच मला नाही म्हणत नाही, पण पुण्याचं काही सांगितलं तर नाही म्हणतच नाहीत, त्याच्यामुळे तोही प्रश्न नाही आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे या आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून 50 कोटी रुपयाचा निधी आपण देऊ। आपण अत्यंत वेगानं हे काम निश्चितपणे पूर्ण करा। मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हे एक राष्ट्रकार्य आहे, कारण देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही। आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं विकास भी और विरासत भी। जोपर्यंत वारसा, जोपर्यंत विरासत आम्हाला लक्षात राहत नाही तोपर्यंत आत्माभिमानी पिढी आम्ही जागरूक करू शकत नाही। खरं म्हणजे आपला समाज आपला वारसाच विसरला होता म्हणून इतके वर्ष गुलामगिरीत गेलो। तो वारसा आपल्याला छत्रपतींनी लक्षात आणून दिला आणि त्यामुळे गुलामगिरीतनं आपण बाहेर आलो आणि छत्रपतीच होते की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं अटके पार देखील झेंडे हे मराठ्यांनी लावले। आणि म्हणूनच मला असं वाटतं हे राष्ट्रकार्य आहे, या राष्ट्रकार्यामध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत। हे राष्ट्रकार्य आपण लवकर पूर्ण करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि या कार्याचं लोकार्पण करण्याची संधी ही आपण माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला या ठिकाणी दिली। छत्रपतींच्या इतिहासाचा एक छोटा भाग आपण मला देखील करून घेतलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।